आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। ओके नाही आम्ही जातो, पण भैरवी मॅडम तुम्ही त्याचा नका टेन्शन घेऊ, मी बोलतो ना आईशी, तुम्ही आधी निघा दोघे। ठीक आहे उमी सर, आई सरांसाठी हा नाश्ता आणलाय, प्लीज खाऊन घ्या। मी आहे, तू नको काळजी करूस। ठीक आहे येतो। चला चला निघा मामा, येतो ब्रो, मला फोन करा तिकडे काय वाटलं तर। येस येस या। सईच्या आयुष्यातली संकट कधी संपणार आहेत देव जाणे। देवा तू सईची साथ कधीच सोडू नकोस आणि काळजी नको करूस। मामा सई काय झालंय हेच कळत नाहीये, पोलीस येऊन अंजलीला पकडून घेऊन गेले। सई काही कर आणि माझ्या लेकीला वाचव। मामी तू काळजी करू नको, मी काय करता येते का बघते। नमस्कार सर, मी सई देवांश जहागीरदार। अंजली माझी बहीण आहे, मी 5 मिनिटांसाठी तिच्याशी बोलू शकते का प्लीज? ठीक आहे बोला तुम्ही। थँक्यू। अंजली सई 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 अगं माझी काही चूक नाहीये या सगळ्यात। तू टोनी घे ना, टोनीने मला अडकवलंय का? मी काहीच नाही केलं सई, खरंच। अंजली रडू नकोस, शांत हो। आणि काय झालंय मला सांग, माझ्यापासून काय लपवू नकोस, सगळं खरं खरं सांग बोल। ओंकारच्या आईने जे दागिने दिले होते मला लग्नात, ते सगळे दागिने पण त्याने विकले कसे? खूप खूप जास्त त्रास दिलाय त्याने मला। सई अगं टोनी हे असं वागेल असं मला कधी ड्रीम मध्ये पण वाटलं नव्हतं का? हो मॅडम, तर 5 मिनिटं परमिशन दिली होती, 10 मिनिटं झाली, बस झाला। तुम्ही आता यांच्याशी बोलू नाही शकत। अंजली थांब। पण सर तुम्ही तिला अटक का केली आहे? कारण तिने टोनीवरती जीवघेण हल्ला केला होता आणि पळून गेली ती। सर तिने जे काही केलंय ते सेल्फ डिफेन्स मध्ये केलंय। आणि सर स्वतःच्या संरक्षणासाठी जर कोणी असं काही केलं तर तो गुन्हा कसा असू शकतो? हो मॅडम, नशीब समजा की टोनी अजून जिवंत आहे, तिने त्याला मारलं आणि पळून गेली। जर